नमस्कार, आज आपण करणार आहोत मसाला भेंडी। त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे। ती धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घेतली आणि आता आपण ही भेंडी चिरून घेऊ। भेंडी पुसून स्वच्छ कोरडी करून घ्यायची म्हणजे ती चिकट होत नाही। आता आपण चिरून घेऊया भेंडी। त्यासाठी असं भेंडीचा मागचा पुढचा भाग काढून टाकायचा आणि लांबके आकारात आपल्याला भेंडी चिरायची आहे। अशी मधून कट करायची आणि त्याचा परत मधून एक कट करून घ्यायचा आणि जेवढी बारीक करता येईल तेवढे 3-4 काप करून घ्यायचे एका भागाचे आणि अशी लांब लांब भेंडी कापून घ्यायची। बघू शकता अशा आकारात कापून घ्या। भेंडी मोठी असेल तर 3 तुकडे करा, काही छोटी असेल तर 2 तुकड्यात कट करून छोटे छोटे कट आणखी लांब लांब कट कापून घ्या। अशाच प्रकारे आपण सगळी भेंडी कापून घेऊ। इथं बघू शकता कापून झाली आपली सगळी भेंडी। अशी लांब लांब भेंडी कापून घेतली आहे आणि कोथिंबीर कापून घेतली। आता इथे गॅसवर एक कढई ठेवली, त्यात टाकले तेल। तेल गरम झालं की त्याच्यात टाकूया लसूण। लसूण सोलून ठेचून घेतला मी। लसूण थोडासा परतला की त्याच्यात आपण जिरं टाकूया। एक चमचा जिरे टाकले आणि याला परतून घेऊ। 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली तर लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घेतले। इथे बघू शकता सोनेरी कलर आलाय लसणाला। आता याच्यात आपण चिरून घेतलेली भेंडी टाकून घेऊ। आता ही भेंडी मिक्स करून परतून घेऊ। एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचे। एखाद मिनिटभर परतून घेतलंय आपण। तुमची भेंडी जर खूप शिळी असेल तर ह्या स्टेजला मीठ टाकून घ्या। आता याला झाकून ठेवूया 2 मिनिट। दोन मिनिटानंतर बघूया। छान परतून घ्यायची ही। वाफेवरच शिजते आपली भेंडी।
तुमची भेंडी शिळी असेल तरच अगोदर मीठ टाका, नाहीतर शेवटी मीठ घाला, कारण मीठ टाकलं की जास्त पाणी सुटतं याला. आणखी एखाद मिनिटभर याला झाकून ठेवू आपण. आता झाकण काढून बघूया. आता परतून झाली आपली भेंडी, शिजली पण आहे बऱ्यापैकी. पातळ कापलेली असल्यामुळे पटकन शिजते आणि ताजी होती भेंडी. आता याच्यात टाकूया 1 मोठा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला किंवा घरातलं काळं तिखट टाकू शकता. आणि 1 मोठा चमचा धने पावडर, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भेंडीला मसाला लागेल असं परतून घ्यायचं. आता याच्यात टाकलं आपण खोबऱ्याचा कूट. आणि याला छान परतून घ्यायचे. आता याच्यात टाकूया सर्वात शेवटी मीठ. मीठ टाकलं की परत एखाद मिनिट, म्हणजे मसाला आणि मीठ भेंडीला छान मुरेल. झाकण काढून परत एकदा हलवून घ्यायचे. झालेली आपली मसाला भेंडी तयार. आता सगळ्यात शेवटी याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.